जाती धर्म न मानणारा, समतेचा आणि बंधुतेचा पुरस्कार करणारा सुधारकांचा विचार सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या कवितेतून मांडला. त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी समाजक्रांतीचा विचार आहे, असं मत प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं. ही काव्य फुले क्रांती फुले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण ही क्रांती फुले तुमच्या मनामध्ये विचारांच्या ठिणग्या निर्माण करतील, असेही ते म्हणाले. चपराक प्रकाशनाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले या कविता संग्रहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भरतनाट्य मंदिर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुप्रसिद्ध लेखक संशोधक संजय सोनवणी, काकडे शैक्षणिक संकुलचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे, कार्यक्रमाचे निमंत्रक घनश्याम पाटील, ज्ञानेश्वर तापकीर, चंद्रलेखा बेलसरे, शुभांगी गिरमे मंचावर उपस्थित होते. सध्या जातीपातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चालली आहे. दुभंगलेला समाज कधीही उत्कर्षाच्या वाटेवर जाऊ शकत नाही. समता आणि बंधुता ही राज्यघटनेतील मूल्ये कृतीत उतरवायला हवीत अशी अपेक्षा व्यक्त करून प्राध्यापक जोशी म्हणाले, सामाजिक आरोग्याची हानी करणारी जाती व्यवस्था, गुलामगिरी, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा यांच्याविषयीची चीड सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. संजय सोनवणे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक दंभावर हल्ले करणाऱ्या, निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या कविता लोकांपासून दूर राहिल्या याचे उत्तर पुरोगाम्यांच्या विचित्र मानसिकतेत आहे. त्यामुळेच त्यांच्या आद्यतेवरचा अधिकार डावलला गेला. राष्ट्रविख्यात घनश्याम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांनी 172 वर्षापूर्वी लिहिलेल्या काव्य फुले या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यामागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा क्रांतिज्योती हा एकपात्री नाट्यप्रयोग डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी सादर केला. का असं केलं या लोकांनी? कारण पुरोगामी या शब्दाचा अर्थच या लोकांनी भलता घेतला. म्हणजे ब्राह्मणांना शिव्या देणं, देवाधर्माला शिव्या देणं, हिंदूंना शिव्या देणं म्हणजे आपण पुरोगामी, असा अर्थ हा पुरोगामी शब्दाचा लावला गेला. पुरोगामी चळवळीचे बहुतेक कार्यक्रम होता. मी पूर्वी जायचो, अगदी जाती अंत करणारे कार्यक्रम व्हायचे, त्यातही मी जायचो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे जाती अंत करताना चळवळी करणारे लोक वक्त्याची सुद्धा जात सांगतात की अमुक जातीचे वक्ते आता आपली भूमिका मांडतील, तमुक जातीचे वक्ते आता आपली भूमिका मांडतील. तर ज्या लोकांना जात संपवायची आहे त्याच लोकांनी प्रत्येक वक्त्याची जात सांगावी, यासारखं दुर्दैव कोणतं नाही, यासारखं प्रतिगामीपणाचं लक्षण कोणतं? याला काय पुरोगामीपणाचं लक्षण म्हणता येत नाही. माझी वेळ आली की ते गोंधळून जायची, कारण माझी जात कोणाला माहीत नाही. मग मी किमान ओबीसी असेल, किमान मी धनगर असेल, किमान मी वडार असेल, किमान मी महार असेल, असं काय 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 ते अंदाज तर्क वितर्क लावत बसायचे आणि आपला अंदाज व्यक्त करायचे. मी एकदा म्हटलं की मी 1 लाख रुपये देतो, माझी जात सांगा. आणि म्हटलं तुम्ही 40% प्रत्येक लोक ब्राह्मणांना शिव्या देत आहे. इथे ब्राह्मण लोक किती आहेत? हात वर करा. एकाचाही हात वर नाही. म्हटलं मग एकही तर ब्राह्मण नाही आहे, तर तुम्ही 40% वेळ आपल्या भाषणाचा ब्राह्मणांना शिव्या देण्यासाठी कशाला घालवत आहे? तुम्हाला जर शिव्याच द्यायच्या तर त्यांच्यासमोर जा, त्यांना शिव्या द्या ना, काहीच हरकत नाही. त्यांचं चुकीचं असेल ते कबूल करतील, नसेल चूक तर ते सांगतील की आमची चूक कशी नाही ती. तर हा झाला एक दुर्दैवी भाग महाराष्ट्राचा. त्यामुळे फुले शाहू आंबेडकरांचा हा राज्य आहे आणि त्यांच्या विचारांनी पुरोगामी पद्धतीने महाराष्ट्राचा कारभार चालला आहे असं काही दिसत नाही. आपण पाहतो रोज भोंदू बाबा कसे पकडले जात आहेत. आपण पाहतो आहे की अगदी नेतेसुद्धा कसे त्यांच्या दारात म्हणजे पायाशी झुकलेले असतात, हे सुद्धा आपण पाहतो आहे. मग अशा स्थितीमध्ये आपल्याला पुरोगामीपणाची एक तर व्याख्या तरी बदलावी लागेल, नाही तर खरोखर पुरोगामीपणाचं पाऊल उचलावं लागेल. ज्ञानाच्या अभावामुळे झाली आणि त्यामुळं ही अज्ञानाची काजळी दूर झाली पाहिजे. आणि ज्योतिबांनी आपल्याला सांगितलेलंच होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येमुळे झाले. आणि त्यामुळं या विद्येचा उत्सव हा सर्व बहुजन समाजातल्या आणि शूद्रातिशूद्र लोकांनी साजरा केला पाहिजे, याविषयीची एक उत्कंठा ज्याला आपण म्हणू आणि प्रोत्साहन देणं हे सावित्रीबाईंच्या सर्व कवितांच्यामध्ये आपल्याला प्राधान्याने दिसतं. आणि त्यामुळे शैक्षणिक साधनांचा आणि सुविधांचा अभाव हे समाजाच्या मागासलेपणाचं कारण आहे. आणि त्यामुळं शिक्षणाची गंगा ही सर्वदूर पोचली पाहिजे याविषयीची कळकळ ही त्यांच्या कवितांच्यामधून व्यक्त झालेली आहे. आणि दुसरं, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा उद्घोष तर त्यांच्या सर्व कवितांच्यामध्ये आहे.
आज सोनवणी जे म्हणाले ते अगदी बरोबर आहे की महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याची अफवा मी सुद्धा माझ्या बालपणापासून ऐकत आलेलो आहे, पण आपलं पुरोगामित्व आपण कुठल्याही कृतीतून कधीही सिद्ध केलेलं नाही. आणि त्यामुळं आज तर जातीपातीच्या राजकारणामुळं महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवत चाललेली आहे आणि जो दुभंगलेला समाज आहे तो कधीही उत्कर्षाच्या वाटेनं जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य केवळ राज्यघटनेमध्ये राहून चालणार नाहीत, तर ती लोकांच्या मनोराज्यात आणि कृतीमध्ये उतरली पाहिजेत. याविषयीचा एक आग्रह हा सावित्रीबाईंच्या कवितांच्यामध्ये आपल्याला प्राधान्याने दिसतो.